नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण "तू रे माझा मित्र" या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आज मकर संक्रांत असल्यामुळे यांच्या घरी आता भोगीची भाजी तयार होत असते आणि प्रेक्षकांनो, इकडे आता नम्रता ईश्वरीसाठी हलव्याचे दागिने बनवणार असते आणि ईश्वरी अर्णवसाठी हलव्याचे दागिने बनवणार असते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूला. इकडे आता बघतो आपण, ईश्वरी ना वटाणे सोलत असते आणि तिला अंजली विचारते, काय ग, नम्रताला सांगितले आहेत ना हलव्याचे दागिने बनवायचे आहेत म्हणून? ईश्वरी म्हणते की हो ताई, मगाशीच फोन केला होता तिला. तिला साखरपुड्याची ऑर्डर आहे, ती झाली की ती इकडेच येणार आहे. अंजली म्हणते की आणि ईश्वरी म्हणते की बरं ताई, भोगीच्या भाजीत वाटाणे घालतो, तुम्हाला चालत नाही ना, मग नाही घालत. तेवढ्यात अंजली म्हणते की अगं, ती म्हणते की घाल वाटाणे, भोगीच्या भाजीत मिक्स झालेले वाटाणे चालतात मला, तू टाक वाटाणे. अंजली म्हणते की भोगीची भाजी खायला मिळते ना, म्हणूनच मला हा सण आवडतो. अंजली म्हणते की या दिवसांमध्ये ना अशा छान फ्रेश भाज्या मिळतात. ह्या ननंद भाऊजाईंच्या गप्पा मस्त रंगलेल्या असतात प्रेक्षकांनो. अंजली म्हणते की जुन्या गोष्टी मागे टाकून नव्या गोष्टी जुनं सगळं मागं टाकून नव्या गोष्टींची सुरुवात करता उगाच नाही सण म्हणत याला. ईश्वरी पण म्हणते की मी सुद्धा जुनं सगळं मागे टाकून नवीन सुरुवात केलीच आहे. अंजली म्हणते की म्हणजे ईश्वरी, तुझ्यात आणि चिंटूमध्ये काही सिरियस प्रॉब्लेम तर नाही आहेत ना? इकडे ईश्वरी त्यांना काही समजू देत नाही आणि म्हणते की नाही हो ताई, तुम्हाला तर माहिती ना सर छोट्या छोट्या गोष्टींवर किती चिडतात ते. ईश्वरी म्हणते की हे जे काही झालं आहे हे पण त्यातलंच आहेत असं समजा. आणि आपण बघितलं की हिची डिलिव्हरी करणारी त्यांची गाडी खराब झालेली असते, त्यामुळे आकाश तिथे येतो आणि आता आकाशच ते सगळं डिलिव्हर करणार आहे जिथे साखरपुडा आहे ते. त्यामुळे होईला नम्रता त्याला थँक्यू म्हणत असते की थँक्यू सर, तुम्ही वेळेवर आला. नम्रता म्हणते की आता आपली ऑर्डर पण वेळेवरच पोहोचेल. आणि इकडे नमू आईला म्हणते की आई, तू किचन बंद करून गेली तरी चालेल, आम्ही ऑर्डर पोहोचवून येतो. सुप्रियाताई म्हणतात ठीक आहे. नमू त्याला बॉक्स देते आणि म्हणते की आकाश सर, खरंच खूप थँक्स, खूप थँक्स, खरंच तुमची खूप मदत झाली. मग इकडे आकाश सर पण तिची आता फिरकी घेतो आणि म्हणतो की फक्त थँक्स. आकाश म्हणतो की सो मी आता एवढी ती मदत केली तर काहीतरी रिटर्न्स घेणारच ना मी. नम्रता म्हणते नमो म्हणते की आकाश सर, तुमच्यासाठी मस्त स्पेशल इंदोरी डिश पाठवू का घरी? इकडे आकाश असतो. आकाश म्हणतो की ते सांगतो मी, पण लक्षात ठेव प्रॉमिस करतेस तू. नाही, आकाश हात पुढे करतो आणि नमो पण त्यांच्या हातात हात देते आणि म्हणते की प्रॉमिस. आणि बघा इकडे हे सगळं यांचं सुप्रिया काकू लांबून बघत असतात. नमो म्हणते की आम्ही इंदोरचे आहोत, जुबानचे एकदम पक्के. आणि इकडे आकाश म्हणतो की इज इट? आणि यांच्या गप्पा चालू असतात पण त्यांच्या हातातला हात काही निघालेला नसतो आणि सुप्रिया काकू दुरून हे सगळं बघत असतात. आणि बघा तेवढ्यात तिथे एक लेडी येते आणि म्हणते की हा तर आकाश, हा वल्लरीताईंचा मुलगा, आणि ही मुलगी कोण आहे? आणि इकडे सुप्रिया काकूंना टेन्शन येतं. ते म्हणतात की देवा, यांची मैत्री तर अजूनच घट्ट होत चालली आहे. सुप्रिया काकूंना टेन्शन येतं. त्या म्हणतात की यातून वेगळं काही व्हायला नको. आणि इथे आपण बघतो या की ननंद भाऊजाई छान गप्पा मारत असतात, पण काहीतरी मिठाचा खडा पडला पाहिजेच ना. तेवढ्या तिथे राजेश येतो आणि म्हणतो की अरे वा, काय चाललंय तुमच्या दोघींचं किचनमध्ये? तेवढ्यात अंजली त्याला म्हणते की तुम्ही आधी सांगा की सकाळी सकाळी कुठे बाहेर गेला होता? आणि हा राजेश म्हणतो की अगं असं काय करते अंजली, ईश्वरीजींची पहिली संक्रांत आहेत ना या घरामध्ये, ती सेलिब्रेट करायला नको? आणि लगेच ही ईश्वरी त्याच्याकडे अशी संतापाने बघते. मग अंजली म्हणते की अय्या, तुम्ही त्यासाठी बाहेर गेला होता? अंजली म्हणते की मलाही सांगा ना, तुम्ही काय स्पेशल करणार आहात? हा राजेश म्हणतो की मी स्पेशल तरी काय करणार? तो राजेश म्हणतो की गोड बोलणार, दुसरं काय? आणि ही अंजली सुद्धा यावर हसते. अंजली म्हणते की तुम्ही पण ना काहीतरी जोक मारत राहतात. अंजली म्हणते की तुम्ही एरवी सुद्धा गोडच बोलतात. हा राजेश म्हणतो की असं तुला वाटतं ग अंजली? राजेश म्हणतो की पण ईश्वरजींना पण तसंच वाटायला हवं ना. आणि इकडे अंजली आणि ईश्वरी एकमेकींकडे बघून हसतात. आता ईश्वरीचा नाईलाज असतो प्रेक्षकांनो. हा राजेश पाठी पिता पिता ईश्वरीकडे बघून म्हणतो की काय हो ईश्वरीची, मी तुमच्याशी गोड बोलतो असं वाटतं का हो तुम्हाला? ईश्वरी अंजलीकडे बघते आणि म्हणते की हो जिजू, तुमचं बोलणं तर जग्गा वेगळं आहे असंच म्हणावं लागेल. ईश्वरी त्याला टोमणे मारत असते आणि म्हणते की कितीही कोशिश केली तरी ते विसरता येत नाही. आणि बघा इकडे अंजली म्हणते की अहो,
कॉम्प्लिमेंट दिली तिने तुम्हाला. आणि ईश्वरी म्हणते की मी पण ठरवलं आहे कायम जिजूंशी गोडच बोलायचं. ईश्वरी म्हणते की जसं मी कायमच बोलते तुमच्याशी, आता अंजलीला काय माहिती. तरी अंजली म्हणते हो ते तर बोलतेच. इकडे हा राजेश पाणी पिता पिता मनोमन म्हणतो की तुझी या घरातली पहिली मकर संक्रांत स्पेशल तर व्हायलाच पाहिजे. आणि आता इकडे नमो आणि आकाश मिठाईंचे बॉक्स म्हणजे जिथे साखरपुडा असतो तिथे पोचवून देतात आणि ते दोघे बाहेर येतात. मग आता आकाश तिला म्हणतो की झालं ना टेन्शन घेऊन, मग पोहोचलेत ना वेळेत मिठाईचे बॉक्स. नमो म्हणती हो सर. नमो म्हणते की सर तुम्हाला किती वेळा थँक्यू म्हणू, असं झालं आहे मला. नमो म्हणते की देवासारखं धावून येणं याचा मतलब काय आहे हे आज तुमच्याकडे बघून मला कळलं. आकाश म्हणतो की कमॉन यार, एवढं काहीच नाही केलंय मी प्लीज. नमो म्हणते की नाही हो सर, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकांपैकी एक आहात. तुम्ही तुमची सगळी कामं सोडून माझ्याबरोबर मिठाई पोचवायला आलात. नमो म्हणते की सर खरंच हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. नमो म्हणते की त्यामुळे थँक्यू 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 सो मच. इकडे आकाश तिला म्हणतो की अच्छा. तो म्हणतो की म्हणजे तू एवढं फॉर्मल वागणार आहेस का. आणि इकडे आकाश म्हणतो की ऑनेस्टली मला आवडते तुझी कंपनी. आता नमो सुद्धा आकाशकडे बघते की असा का बोललास तो, म्हणजे तिला आवडलेलंच असतं. आणि इकडे हा आकाश म्हणतो की म्हणजे आज मला तुझ्यासोबत काम करताना खूप 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 मज्जा आली. ईश्वरी म्हणते की नमो म्हणते की बरं चला, आज मला इशूचा फोन आला होता तर आज मला तुमच्याच घरी यायचे चला. इकडे आकाश म्हणतो तरीही फायनली तुला माझ्याच घरी यायचं आहे. आणि नमो म्हणते की काय झालं सर. आकाश म्हणतो की काय नाही. आकाश म्हणतो की बरं झालं तू येतेस, आपल्याला अजून गप्पा मारता येतील ना. नमो म्हणते की हो. आता इकडे आकाश आणि नमो म्हणजे त्यांच्या घरी यायला निघतात. इकडे आता खरंच अर्णव ऑफिसमधनं घरी आलेला असतो आणि त्याचं ब्लेझर काढतो. पण तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी गरमागरम ब्लॅक कॉफी आणलेली असते आणि ईश्वरी त्याला खुणवते की ब्लॅक कॉफी. आणि अर्णव तिला म्हणतो की रूममध्ये ॲक्टिंग करण्याची गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते की सर मी सांगितलं आणि तुम्ही खरंच लवकर आला तो ऑफिसमधून, थँक्यू हं. ईश्वरी म्हणते की सर घ्या तुमच्या आवडीची मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन आली आहे, घ्या. अर्णव म्हणतो की मला नको. ईश्वरी म्हणते की सर असं काय करताय हो. ईश्वरी म्हणते की मला माहिती आहे रोज तुम्ही ऑफिसमधनं घरी आल्यावर ब्लॅक कॉफी घेतात, घ्या घ्या संकोच नका करू, घ्या घ्या. अर्णव तिला म्हणतो की मला नकोय. आणि अर्णव तिचं असं बोलल्याने म्हणजे तोंड फिरवून घेतो. मग ईश्वरी परत त्याच्या समोर जाते आणि म्हणते की अहो सर, बायको काय आणि ब्लॅक कॉफी काय दोन्हीही तुमच्या आवडीच्या आहे, मग स्वतःला का असा त्रास करून घेताय ह्या अशा लांब ठेवून. अर्णव काही बोलणार तर ईश्वरी म्हणते की जबरदस्ती नाहीये, ही ब्लॅक कॉफी तुमच्यासाठीच केली आहेत म्हणून ही ब्लॅक कॉफी तुम्हीच प्यावी अशी इच्छा आहे माझी. अर्णव म्हणतो की तुझ्या इच्छांचं मला काहीही पडलेलं नाहीये. ईश्वरी म्हणते की खोटं. ईश्वरी म्हणते की तुम्ही पिणार आहात की मी पिऊन टाकू, कितीही कडू असली तरी ते शेवटी अन्न आहे, अन्न वाया घालवायचं नाही हे मला शिकवलंय बचपन से. ईश्वरी त्याला म्हणते की सांगा पिऊन टाकू का. ईश्वरी म्हणते की या कॉफीचा आणि तुमचा कडवटपणा सहन करेल मी. आणि अर्णव परत त्याचं तोंड फिरवून घेतो आणि ईश्वरी परत त्याच्या समोर जाते आणि म्हणते की सर खरंच पिऊन टाकेल मी. ईश्वरी म्हणते की तुम्ही कॉफी सारखे कडवटच आहात. अर्णव म्हणतो मग आहे कडवट काय करणार. ईश्वरी म्हणते की नो प्रॉब्लेम गुड. ईश्वरी म्हणते की मी शेवटचं विचारणार हा, कॉफी पिणार आहात की मी पिऊन टाकू, परत तुम्हाला मिळणार नाही हा, शेवटचा चान्स आहे, बोला पटकिनी. अर्णव म्हणतो की मला कॉफी नकोय. ईश्वरी म्हणते की सर दोस्ती दुश्मनी इंसानों से होती कॉफी से नहीं. आणि इकडे अर्णव तिला भयंकर असा इंग्लिश बोलून जातो. म्हणून ईश्वरी म्हणते की अरे चिडल्यावर तर हे अजूनच भयंकर इंग्लिश बोलतात. आणि अर्णव तिकडनं म्हणतो की डोक्यात जाते माझ्या असं म्हटलं मी. ईश्वरी म्हणते की मग अशा मला कळेल अशा भाषेत सांगायचं ना. ईश्वरी म्हणते की बर कॉफी ठेवते इथे मी, गार व्हायच्या आत पिऊन घ्या. ईश्वरी भडकुचन म्हणते आणि तिथनं निघून जाते. आणि अर्णव येतो इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की अनप्रेडिक्टेबल आहे ही. आणि बघा आता इथे रिलॅक्स होण्यासाठी अर्णव बसतो तेवढा त्याला फोन येतो आणि फोनवर तो त्याच्या कामाबद्दल बोलत असतो. आणि बोलता बोलता काय करतो तिथे ठेवलेली कॉफी ना प्रेक्षकांनो तो मस्त मग हातात घेतो आणि फोनवर बोलता एक ठिकाणी एक कॉफी पितो. आणि बघा इकडे आता नमो आणि आकाश दोघेही त्यांच्या घरी आलेले असतात. नमो म्हणते की काय सर हलव्याचे दागिने काय असतात हे माहिती नव्हतं तुम्हाला. आकाश म्हणतो की खरंच माहिती नव्हतं, हलवा म्हणजे गाजर हलवा दुधी हलवा एवढंच माहिती होतं.
नमू म्हणते की काय सर तुम्ही पण. आणि आता ही इशू आपण माहिती की रूम मधनं खाली येत असते आणि तेवढ्यात ही नमू पण येते आणि इशू म्हणते की ताई बरं झालं आलीस. नमू म्हणती काय माझ्या बहिणीसाठी हलव्याचे दागिने बनवायचे म्हटल्यावर मी सगळी कामं सोडून आली असती. आणि तेवढ्यात तिथे मामीही येतात आणि मामी त्याला विचारतात की आकाश तू हिच्यासोबत कसं काय आलास. आणि आता आकाशला काय उत्तर द्यावं आणि तो म्हणतो की मॉम मी रस्त्यात भेटलो. ऍक्च्युली नम्रता इकडेच येणार होती, रस्त्यात भेटली, मग म्हटलं की इकडेच येणार आहेत तर आपण सोबत जाऊ. एक मामी म्हणतात की पण तू या वेळेला घरी यायला का निघाला होतास, ऑफिसमध्ये काही कामं नाहीयेत. आकाश म्हणतो की नाही आज कामं बाहेरची होती आणि ती करून मी घरीच येणार होतो. तेवढ्यात मामी म्हणतात की पण मग ही कुठे भेटली तुला. आणि आकाश म्हणतो की मॉम तू रिसेंटली काय स्पाय मूवी वगैरे बघितलीस का, इतके प्रश्न विचारतेस काय तू, आमचा एकत्र येणं फक्त कोइन्सिडन्स होतात ग. आणि तेवढ्या तिकडनं अंजली येते आणि म्हणते की हाय नम्रता आलीस तू. नम्रता म्हणते की ताई कशा आहात तुम्ही. अंजली म्हणते की मी तर बाबा बिझी आहेत, माझ्या भाऊजाईची संक्रांत आहेत ना. नमू म्हणते की आता बघा तुमच्या भाऊजाईसाठी किती छान दागिने बनवतेस ते एकदम बढिया. अंजली म्हणते की बरं दागिन्यासाठी लागणारं सगळं सामान मी काढून ठेवलं आहे तेवढं बघशील ह. अंजली म्हणते की मी काय म्हणते आपण घरातल्या पुरुषांसाठी पण छोटेसे हलव्याचे दागिने भरून बनवून घेऊया का, पण असा एखादा दागिना अंगठी किंवा ब्रेसलेट असं काहीतरी हाऊस म्हणून. नमू म्हणते की हो ताई मला काय वाटतं माहितीये का, आपली इशू तर जिजूंसाठी स्वतःच बनवायला हलव्याचे दागिने हो की नाही. आणि इशू म्हणते की हो. ईश्वरी लाजते आणि म्हणते की ते तर मी आधीच ठरवलं आहे. आणि इकडे हा आकाश म्हणतो की दी माझ्यासाठी कोण बनवेल दागिने. नमू म्हणते की सर तुमच्यासाठी मी बनवेल ना दागिने त्याच्यात काय. आणि मामी तेवढ्यात म्हणतात की का तू का बनवशील, तुझा काय संबंध. आणि आकाश म्हणतो की अगं मॉम सहज बोलली ती चिल. इशू म्हणते की हो तसं इशूसाठी बनवणारच होती ना, मग सरांसाठीही बनवले असतील बाकी काही नाही. मामी म्हणते की नाही नको काहीही गरज नाहीये. मामी म्हणतात की तुझ्या बहिणीसाठी तुला जे काही बनवायचं असेल ते बनव, घरीच आलीच तर तिळगुळ घे, मोठ्यांचे आशीर्वाद घे, तेवढं बाद झालं ह. आणि इकडं अंजली म्हणते अगं घरात खूप मोठी माणसं आहेत आशीर्वाद द्यायला. आणि आकाशला एक फटका देते आणि म्हणते की काय रे आकाश तुला हलव्याचे दागिने घालायची एवढी हौस आहे तर मग लग्न कर ना, आपण तुझी पण संक्रांत थाटात सेलिब्रेट करूयात. आता तरी आमचं क्यूट कपल हलव्याच्या दागिन्यांमध्ये कसं दिसणार हे बघायची उत्सुकता आहेत मला. ईश्वरीने बनवलेल्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये आमचा चिंटू तर रॉयल दिसणार आहेत अगदी. अंजली म्हणते की बरं चला जाऊयात ना हलव्याचे दागिने बनवायला. आता इकडे बघा हे सगळे गेलेले असतात हलव्याचे दागिने बनवण्यासाठी. आणि इकडं मामीचा प्लॅन असतो बघा, ती म्हणते की ईश्वरीच्या हातचे बनवले हलव्याचे दागिने अर्णव घालून रॉयल दिसतो की नाही माहित नाही, पण आज संक्रांतीच्या दिवशी त्याच्या रागाचे फटाके फुटणार एवढं मात्र नक्की. आणि आता इकडे ईश्वरी रूम मध्ये आलेली असते कशासाठी तर मेजरमेंट घेण्यासाठी, पण बघते तर काय तिथली कॉफी सगळी पिलेली असते आणि म्हणते की बढिया कितीही रागात असले तरीही नाही नाही तर भडकूचंद कॉफी प्यायलेच की. आणि इकडं अर्णव काम करत असतो आणि ती त्याचा हात घेते आणि अर्णव म्हणतो की व्हॉट्स गोइंग ऑन. ईश्वरी म्हणते की सर तुमच्यासाठी हलव्याचे दागिने बनवायचे आहेत ना, त्यासाठी मेजरमेंट घेते आहे. आणि अर्णव हात चिडतो आणि संतापतो, व्हॉट स्टुपिड तुला दिसत नाहीयेत का मी काम करतो आहे ते. ईश्वरी म्हणते की सर अहो मी पण कामच करते एक मिनिट. आणि बघा आता अर्णव काही तिच्या समोर बोलू शकत नाही, स्वतः मात्र इरिटेड होतो, फ्रस्ट्रेट होतो. आणि ती इकडं मात्र ईश्वरीचं चालूच असतं मेजरमेंट घ्यायचं. आता ईश्वरी अंगठीचं माप घ्यायचं असतं पण अर्णव चिडतो आणि म्हणतो की स्टॉप इट. ईश्वरी म्हणते अहो सर अंगठीचं माप घ्यायचे झालंच. मग ईश्वरी त्याचा हातात घेते आणि म्हणते किती छोटी बोट आहेत तुमची. अर्णव तिच्याकडे बघतो. अर्णव म्हणतो की तुला हवे ते मेजरमेंट घे पण तुझ्या या हलव्याचे दागिने मी घालणार नाहीये. ईश्वरी म्हणते की पण मी बनवणार आहे तुमच्यासाठी. अर्णव म्हणतो की पण मी ते टाकून देणार आहे डस्टबिन मध्ये. ईश्वरी म्हणते की काय मी एवढ्या मेहनतीने बनवलेले दागिने तुम्ही असे डस्टबिन मध्ये टाकून देणार. ईश्वरी म्हणते की हे भगवान काय माणूस आहे, काय वाटतच नाही या माणसाला, एक एक हलवा चिटकायला किती वेळ लागतो, किती कष्ट लागतो. आणि हा माणूस म्हणतो की मी केलेले हलव्याचे दागिने डस्टबिन मध्ये टाकून देणार, घालणार नाही म्हणून. ऐकतोयस ना गणू बाप्पा, भलाय का तो जमानाही नाहीये. ईश्वरी म्हणते की जाऊ दे सर
तुम्ही नक्की हलव्याचे दागिने नाही घालणार आहात ना? अर्णव काही बोलणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते की म्हणजेच मध्येच तुम्ही हा कॉफीसारखा असा फैसला बदलू नकास. आणि अर्णवच्या लक्षातच येत नाही प्रेक्षकांनो, त्याने ती कॉफी पिलेली असते आणि तो तिच्या त्या कॉफी म्हणजे मगकडे बघतो. ईश्वरी म्हणते की इट्स ओके इट्स ओके आणि तिथून निघून जाते आणि परत दरवाजा उघडते आणि म्हणते की सर नक्की घालणार नाहीयेत ना तुम्ही हलव्याचे दागिने? अर्णव म्हणतो की नो 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 नो. ईश्वरी म्हणते की मला एकदा नो म्हटल्यावर कळतं सर, तीनदा नो म्हणायची जरूरत नाही. आणि अर्णवची प्रेक्षकांनो इतकी मजा येते ना, खरंच खूप म्हणजे खूप. आणि आता तो डोक्यालाच हात लावून बसतो की काय करावं ह्या पोरीचं. आणि परत ईश्वरी दरवाजा उघडते आणि म्हणते की सर तुम्ही घालणार आहेत मला माहित आहे, आणि परत दरवाजा लावते आणि निघून जाते. आणि बघा इकडे नमूने हलव्याचे दागिने ईश्वरीसाठी बनवलेलेच असतात. आणि अंजली म्हणते की वाव नम्रता किती नाजूक काम केलंयस ग. इकडे ही ईश्वरी म्हणते की अहो ताईंना एक्सपर्ट आहेत ह्या कामात. ईशू म्हणते की तुम्हाला सांगते आमच्या इंदोरमध्ये कुणाची जर संक्रांत असली ना तर सगळे दागिने ताईच बनवायची. अंजली म्हणते मला तर 4 दिवस सुद्धा पुरले नसते एवढंसं काम करायला. नमू म्हणते की अंजली ताई मला सवय आहे त्यामुळे होतं पटापट. बघा इकडे या हलव्याचे दागिने बनवत असता आणि मामी अशी चोरून चोरून का बघते माहित नाही. ईशू म्हणते की सरांसाठी मी हार बनवलाय, ब्रेसलेट पण झाला आहे, अंगठी पण करायचा विचार करते. इकडे अंजली म्हणते की अगं चिंटू काय म्हणाला जेव्हा तू त्याला सांगितलं की हलव्याचे दागिने बनवणार आहेस म्हणून? ईश्वर म्हणते की काय बोलणार ताई, ते तर नाहीच म्हणतायत दागिने घालायला, पण मी त्यांच्या अंगठीचं आणि ब्रेसलेटचं माप घेऊन आलेली आहेत. आणि बघा या दोघींना पण म्हणजे आता अंजलीला पण टेन्शन येतं आणि नमो अशी बघतच असते. आता तिला माहित नाही ना प्रेक्षकांनो की यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत ते. नमो म्हणते की अगं पण आत्ता. ईशू म्हणते की आत्ता जरी ते नाही म्हणत असले तरीही हे दागिने घालतील, माझा विश्वास आहे. इकडे मामीच्या हातात पावडरचा डब्बा दिसतोय आणि ती म्हणते की दागिने तर त्याने घालायलाच हवे. आणि आता मामी आकाशला बघता त्यांना असं वाटतं की परत हा आकाश काहीतरी बोलेल म्हणून त्या तिथनं कलटी पळून जातात. आणि आकाश म्हणतो की अरे वा झाले पण एवढे दागिने. आणि परत वाकून वाकून बघतात इकडे आकाश म्हणतो की नम्रता खूप छान बनवलेस दागिने. नमू म्हणते की थँक्यू आकाश सर. बघा प्रेक्षकांना हे जरी बोलत जरी असले तरी इकडे मामीचा असा जळफळाट होत असतो. त्यांना असं वाटत असतं की आता दुसरी सून म्हणून ही नको घरी यायला. आणि मामी मनोमन म्हणते की ही नम्रता आकाशला आवडायला लागली की काय, एवढं कौतुक करायची काय गरज आहे. आणि आकाश तिथे बसतो. अंजली म्हणते की तुझी बायको आली ना आकाश की तीही बनवेल तुझ्यासाठी असे दागिने. आणि बघा आकाश म्हणतो की नम्रता बनवशील ना, त्याचा अर्थ प्रेक्षकांना वेगळा असतो. आणि नंतर बघा तो कसं त्यांना सांगतो. आणि बघा सगळ्यांचं लक्ष इकडे नमूकडे असतं, म्हणजे कोणाचं, ईश्वरी असं नम्रताकडे बघत असते. आणि अर्णव आता आकाश त्याचं सेंटेन्स वाक्य चेंज करतो, म्हणजे परत येशील ना बनवायला. आणि नमू म्हणते की हा हो. आणि बघा आता इकडे भावा बहिणींच्या गप्पा चालू असतात. ती म्हणते त्याला की हात लावू नको आणि मग ती सांगत असेल की कसं बनवलात काय बनवलात किंवा कोणासाठी आहेत. आणि इकडे ईश्वरी सुद्धा नमूला काही काही सांगत असते की हे असं बनव तसं बनव. आणि इकडे नमूचं लक्ष सारखं सारखं आकाशकडे जात असतं. आता प्रेक्षकांना नमूला सुद्धा आकाश आवडायला लागलेला आहे असं वाटतं आहे. प्रेक्षकांनो आता यांचे हलव्याचे दागिने बनव झालेले असतात आणि अंजली आणि आकाश बहुतांश गेलेले आहेत. नमू म्हणते की हे सरांचे दागिने आणि माझे दागिने, पण मामींचं बघा अजून मामी काय तिथनं हल्लेल्या दिसत नाहीये, त्या अजूनही वाकून वाकून या दोघींना बघत आहे. नमू म्हणते की अगं इशू किती छान बनवलेला आहेत ग जिजूंचा हार. नमू म्हणते की जिजू एकदम खुश होऊन जातील. इकडे इशू म्हणते की मलाही खूप आवडलेत ग दागिने. इशू म्हणते की ताई तू पण काय छान आणि नाजूक दागिने बनवलेत ग माझ्यासाठी. आणि बघा या दोघींनाही खूप सुंदर असे दागिने बनवलेले असतात आणि दोघीही प्रेक्षकांना खूप खुश दिसत आहे. इकडे इशू म्हणते की आपण एक काम करू, हे दागिने ना इथेच ठेवू वाळवण्यासाठी. नमू म्हणते की बरं बरं. आणि हे आता मामीसाठी चांगला चान्सच आहेत, कारण तिला अर्णवच्या दागिन्यांवर काहीतरी टाकायचं असतं जेणेकरून तो ईश्वरीला, म्हणजे तिचं म्हणणं आहे ना की आजची जी संक्रांत आहे ती ईश्वरीवर आणायची आहेत असा तिचा प्लॅन आहे. आता तो बघू प्रेक्षकांना फ्लॉप होतो की सक्सेस होतो. आपल्याला तर माहिती आहे ईश्वरी काय चीज आहेत म्हणून ते. नमू म्हणते की अगं आपण एक काम करू, तू जे दागिने बनवलेले आहेत ते आजींना घेऊन म्हणजे
दाखवायला घेऊन जाऊयात का? अगं त्यांनी काही सुचवलं तर बदलता येईल ना. इशू म्हणती की अगं त्यांना दोन्ही दागिने आवडतील अगं. इशू म्हणते की बरं बरं ठीक आहे, चल दाखवून येऊ त्यांना. आणि बघा ह्या दोघी आजींच्या रूम मध्ये ते दागिने दाखवण्यासाठी चालले गेल्या असतात. आणि तेवढ्यात मामी बाहेर येते आणि म्हणे खूप कौतुक आहेत ना या दागिन्यांचं. आता बघ हे दागिने घातल्यानंतर नवरा किती कौतुक करतो तुझं ते. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आता बघूया ह्या मामीने त्याच्यामध्ये काय मिक्स केलं आहे ते आपल्याला आता उद्याच्याच भागात बघायला भेटणार आहेत. आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आजी इशूला म्हणतात की सात्विकाची आहेत ही साडी, तिच्या सुनेला संक्रांतीला म्हणजे पहिल्या संक्रांतीला तिला ही साडी द्यावी अशी सात्विकाची इच्छा होती. आणि हे आजी ईश्वरीला सांगत असतात. आता हे सगळं बहुतेक ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं, म्हणून अर्णव तिला म्हणतो की आजी तिच्या जागी करेक्ट आहेत, तिला आपल्या नात्यातली रियालिटी माहीत नाहीये ना. आणि तुझी ही रियालिटी तुझ्या माझ्या आईशी, माझ्याशी आणि या घराशी काही संबंध नाहीये. माझ्या आईची